सगळ्यात आवडीचं चरित्र आहे। माझ्या बऱ्याच कीर्तनामध्ये, बऱ्याच कथेमध्ये मी आवर्जून ते चरित्र सांगत असते। आजच्या चरित्रामध्ये फार मोठी भव्यता, दिव्यता आणि घेण्यासारखं काहीतरी आहे। झाकीच्या रूपामध्ये आज आपण गोरोबा काकांचं चरित्र बघणार आहोत। त्याच्या अगोदर हिंद कुळामध्ये जन्म झाला, पण तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त महार समाजामध्ये जन्म घेतला, परंतु भक्तीचं टोक ज्यांनी गाठलं असे श्री संत चोखोबाराया यांचं चरित्र आज आपण बघणार आहोत। आणि माई माऊल्या हो, आजचं चरित्र आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आजच्या चरित्रामध्ये प्रसंग एवढे गोड आलेले आहेत। मला माहित नाही तुम्ही चोखोबारायांचं चरित्र ऐकलंय की नाही, परंतु आज मी जे तुम्हाला सांगणार आहे, आजच्या चरित्रातून आम्हाला वैराग्याचं, भक्तीचं टोक, समर्पण भाव, नम्रता, शांती आणि भगवान परमात्म्याची भक्ती कशा पद्धतीनं करायची, हीन कुळामध्ये जन्म होऊन सुद्धा भगवान परमात्म्याच्या हृदयस्थानी असणारे संत चोखोबाराया यांचं चरित्र आपल्याला बघायचंय। संत कुणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत। मी कालच वर्णन केलं, कोण पुण्यवान असल्याच्या नंतर कोण पोटी जन्माला येत असतं। शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी। बीज जर शुद्ध असेल तर त्या शुद्ध बीजापोटी रसाळ फळ उत्पत्तीला येत असतात महाराज। आणि रसाळ फळं ज्यावेळी आम्ही ग्रहण करतो त्यावेळी त्याचा गोडवा, कच्चा आंबा चांगला लागतो की पिकलेला आंबा चांगला लागतो? माणूस अज्ञानी आहे तोपर्यंत त्याला किंमत नाही, पण संत विचारांनी ज्यावेळी संत महात्म्यांच्या विचारांचा गोडवा आपल्या अंतःकरणामध्ये रुजू होतो ना महाराज, त्यावेळी माणूस ज्ञानाच्या प्रकाशामध्ये लखलखीत होतो आणि आपलं ज्ञानाचं तेज हे जगभर पसरत असतं। त्याच्यासाठी संतांची जोड लागत असते बघा। कुणाच्याही पोटी संत जन्माला येत नाही, फार मोठं तप करावं लागतं, साधना करावी लागते, त्यावेळी आपल्या पोटी संतती चांगली जन्माला येते। आणि एवढं सुंदर केलं गेलं, ज्या संतांची सावली जरी पडली तरी आमचा देह बाटत होता, ज्या संताकडे बघितलं तरी आम्हाला पाप लागत होतं। रावळामध्ये भगवान परमात्म्याकडे जाऊ सुद्धा दिलं नाही, लांबून जरी दर्शन झालं तरी सगळ्यांनी शिव्या द्याव्या, यानं माझा रस्ता अडवला, असे नाना प्रकारचे उद्गार ज्यांच्या कानावरती येत होते। अशा सावित्री आई साहेब आणि राणोजी महाराज, सहज जोडपं रस्त्यानं चाललं ना, सावित्रीबाई आणि राणोजी महाराज, कुणीही अंगावरती दगड टाकावा, अंगावरती शेण टाकावं, नको नको तो छळ करावा, समाजानं त्रास द्यावा। आणि एक वाक्य माझं लक्षपूर्वक ऐका बरं, जो माणूस आयुष्यामध्ये त्रास सहन करत असतो ना, तो माणूस एक ना एक दिवस नक्की मोठा होत असतो। आणि चांगली माणसं ही माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याप्रमाणे असतात महाराज। लोकांनी किती बुडवण्याचा प्रयत्न केला तरी ते अजात तारून जात असतात। चांगली माणसं आयुष्यामध्ये, चांगल्या माणसांना फार किंमत आहे। संगती करा तुम्ही आयुष्यात, करा तुम्ही। एखाद्या वाईट माणसाची जरी संगती केली ना तरी त्यातला चांगला गुण आपल्याला घेता आला पाहिजे। समोर व्यक्ती कसलाही असू द्या, वस्तू असू द्या, एखादा प्राणी असू द्या, त्याच्यात जो चांगला गुण आहे बाबा तो आम्हाला घेता यावा। पण आम्ही प्रत्येक माणसामध्ये काही ना काही वाईटच बघत असतो, पण ते वाईट आमच्या अंतःकरणामध्ये नसावं आणि आमच्या अंतःकरणामध्ये, मस्तकामध्ये सुपीक विचार पेरले जावे, याच्यासाठी कथा आहे। काल ज्यांच्यामुळे आपल्या कथेला फार मोठी रंगता, भव्यता, दिव्यता आली आणि पुढचे येणारे हे दिवस आपली कथा आनंदमय ज्यांच्यामुळे होणार आहे, असे मंचावरती उपस्थित सर्व माझ्यावरती बंधुव्रत प्रेम करणारे आमचे रवी भाऊ आणि पवन दादा, एकदा जोरदार टाळी वाजवा गड्या त्यांच्यासाठी।
माझी बारकी बहीण भाऊसुद्धा या ठिकाणी आहेत आणि कालच ज्यांचा परिचय तुम्हाला करून दिला, आयुष्यभरासाठी ज्यांची संगती लागणार आहे, महाराजही या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि आज आवर्जून महिला मंडळी, आपली संख्या जरा जास्त आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला 1 नंबर आहेच. कारण हनुमंतरायांसारखे ब्रह्मचारी सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आपल्यातल्याच एकाचे पोटी जन्माला आलेले आहेत. उभं स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी आपल्यातल्याच एका मायमाऊलीच्या पोटी जन्माला आलेले आहेत. स्त्रीचा अधिकार हा जगाच्या पाठीवरती फार मोठा सांगितला आणि स्त्रीचे विचार हे नेहमी उच्च सांगितले. स्त्रीचे विचार किती उच्च असावे. ज्यावेळी रामायणाचा प्रसंग घडला, बारीक ऐका, थोडंफार सुंदर सांगते मी. रामायणाच्या प्रसंगामध्ये सगळ्यात शेवटचा जो उत्तरार्ध आहे, शेवटचं कांड आहे, भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला. बघा, तुम्ही म्हणाल प्रांजलताई, रावण इतक्या लवकर कस काय मेला? आपल्यात कथेला टाइम जास्त नसतो ना सविस्तर बघायला, आणि आपली संत कथा आहे त्यामुळे रामायणात जास्त घुसता येणार नाही, परंतु विचारांचा विषय आला म्हणून आवर्जून मी मुद्दा मांडते. ज्यावेळी भगवान परमात्म्यानं रावणाचा वध केला आणि भगवान प्रभू श्री रामचंद्र सहपत्नी अयोध्या नगरीमध्ये विराजमान झाले आणि भगवान परमात्मा ज्यांनी मदत केली युद्धामध्ये त्यांना काहीतरी प्रेझेंट देत होते, गिफ्ट देत होते. आता आपल्याला एखाद्यानं मदत केली, आपण करतो माई माऊल्या, हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रथा आहे, आपल्या घरामध्ये एखादी माई माऊली आली, आपण तिची खणा नारळानं ओटी भरतो, तिला सन्मान देतो. ज्यांनी भगवंताला युद्धात मदत केली सगळ्यांना काहीतरी वाटण्याचं काम होतं. आणि सीता मातेच्या अगोदर बहीण आणि त्याच्यानंतर जाव श्रुतकीर्ती समोर आल्या. श्रुतकीर्ती आणि भगवान परमात्म्यानं सांगितलं, श्रुतकीर्ती, मी सगळ्यांना काही ना काही दिलं ग, आता तुझी वेळ आहे, तू माझ्याकडे काहीतरी माग. श्रुतकीर्तीचे विचार बघा. श्रुतकीर्तीनं भगवंतासमोर हात जोडले आणि भगवान प्रभू श्री रामचंद्राला आणि सीता मैयाला सांगितलं, प्रभू, तुमचे वनवासाचे कपडे तेवढा मला देऊन टाका. काय मागितलं माय माऊले? हो, वनवासाचे कपडे मागितले, वनवासाचे कपडे. भगवंत म्हटले, श्रुतकीर्ती, वेडी झालीस का ग तू? अगं, चांगला गोल्डन चान्स आहे, काहीतरी माग. आता आपल्याला जर एखाद्या मोठ्या माणसानं सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मी तर सांगणार मला एखादा चांगला हिऱ्याचा हंडा द्या. आता हे उग मी तुमचंच सांगते, पण तुम्हाला राग येऊ नये म्हणून माझ्यावर घेऊन सांगितलं. आपण काय मागितलं असतं, मी जे मागणार तेच मागितलं असतं ना. पण श्रुतकीर्ती, अगं एवढा गोल्डन चान्स आहे तुझ्याकडं, काहीतरी चांगलं माग. श्रुतकीर्तीने सांगितलं, देवा मला दुसरं काही नको, तुमचे वनवासाचे तेवढे कपडे मला देऊन टाका. सीतामातेनं प्रश्न केला, का गं श्रुतकीर्ती, तू वनवासाचे कपडे का मागितले? त्यावेळी श्रुतकीर्तीने एवढं गोड उत्तर दिलं. श्रुतकीर्ती म्हटली, देवा, एवढं मोठं संकट आलं होतं, 14 वर्षाचा वनवास तुम्हाला भोगावा लागला देवा. राजयोग होता तुमच्या आयुष्यामध्ये, पण तुम्हाला वनवास भोगावा लागला, राज्य तुम्हाला करता आलं नाही. देवा, जर नंतर कधी तुमच्या राज्यावरती संकट आलं ना, तुम्हाला पुन्हा वनवासाला जायची वेळ आली ना, तुमच्या जागी मी वनवासाला जाईल, तुम्ही सुखानं राज्य करा, त्यासाठी मला तुमचे वनवासाचे कपडे. याला विचार म्हणतात माई माऊल्या, हो. आणि हे उच्च विचार सावित्रीबाईंमध्ये आहेत. ठेवू द्या, समाजानं नाव ठेवू द्या, काही हरकत नाही, पण समाजानं नाव जरी ठेवलं तरी अंतरंगामध्ये पांडुरंग परमात्म्याविषयी भक्ती, दृढ निष्ठा आहे. देवा, तू आहेस ना आमच्या सोबत, मग जगाचं काय करायचंय आम्हाला? महार समाजामध्ये जन्म होता, लोक असे लुटून लावायचे, त्यांची सावली जरी पडली तरी पुन्हा स्नान करावं. सावित्री मातेला कधी कधी दुःख व्हायचं, राणोजी महाराजांकडे जायच्या का हो, असं काय पाप कर्म केलं आपण, आपल्याला समाज स्वीकारत नाही. त्यावेळी राणोजी महाराजांनी सांगावं, राणोजी महाराजांचं सुदामा नाव सुद्धा सांगितलेलं आहे. पण राणोजी महाराजांनी सांगावं, जाऊ दे ग, समाजाचा हेतू काय असेल त्यांचा हेतू त्यांना साध्य करू दे, आपला हेतू काय आहे? फक्त भगवंताची भक्ती करणं, भगवंतावरती श्रद्धा ठेवणं, भगवंतावरती प्रेम करणं. आपल्याला काय करायचं लोकांचं? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हणाल तसं.
बघता बघता दोघांच्याही पोटी पुत्र रत्न जन्माला आलं. सावित्रीबाईंना आणि राणोजी महाराज सुदामजींना 2 संतती लाभल्या. मोठे होते ते श्री संत चोखोबाराया आणि एक कन्या लाभली. त्या कन्येचं नाव आहे निर्मळा. 2, एक पुत्र आणि एक कन्या सात्विक त्यांच्या उदरी जन्माला आल्या. चोखोबारायांना सगळे आई वडिलांचे संस्कार. जसं आई वडील वागतात तसं लेकरं करतात बरं. म्हणून आई वडिलांनी विचारपूर्वक वागलं पाहिजे. काय झालं, एक 4 महिन्यापूर्वी उस्मानाबादला कीर्तनाला गेले होते मी. धाराशिव जिल्हा, आता धाराशिव नाव झालं. तिकडून मी कीर्तनाला येत होते आणि रात्री 2 ते 3 ची वेळ असेल काका. तहान लागली, नेमकंच गाडीतलं पाणी संपलं. आम्ही टपरीवरती गेलो. एक छोटीशी टपरी होती चहाची, तिथून एक पाण्याची बॉटल घेतली आणि त्या टपरीवरती एक माझ्याच वयाचा 21 वर्षाचा मुलगा बसलेला होता आणि काकी त्याच्या हातात पुड्या होत्या. पुड्या, आता त्या पुड्यांची नावं मला माहीत नाही. मला माहीत असतं तर इथं कशाला बसले असते मी, नाही का. त्या पुड्यांची नावं मला काही माहीत नाही, पण मला राहावलं नाही म्हणून त्याच्याकडे गेले. का रे दादा, माझ्या एवढंच वय आहे रे तुझं, तरुण दिसतोस, सुंदर दिसतोस, अशा पुड्या खातो तुला काही वाटत नाही का. माझ्या कपड्याकडे बघून त्यानं सांगितलं तुम्ही महाराज दिसता. आता वाटते ना मी कमीत कमी महाराज आहे. तुम्ही महाराज दिसता म्हटलं. मी त्यानं बुक्का बघितला. बुक्का, वारकऱ्यांची शान आहे महाराज बुक्का म्हणजे. आणि भगवान परमात्म्याला सगळ्यात जास्त काय आवडतं, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीची प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित. भगवंताला बुक्का आवडतो. त्यानं कपाळाचा बुक्का बघितला. तुम्ही महाराज आहात ना, तुमचं तुम्ही काम करा ना, माझ्याकडे कशाला डोकं देता. ठीक आहे म्हटलं बाबा, सांगून चुकी झाली. मी पटकन गेले आणि गाडीत बसले. 5 मिनिटं थांबलो आम्ही तिथं चहा घ्यायला. तिकडून त्याचे वडील आले काका, आणि वडील आल्याच्या नंतर त्यांना असं पटकन पुढ्या मागं लपवल्या. आता मला राहवलंच नाही, कारण तो मला म्हटला होता तुम्ही महाराज आहेत, मी माझ्या बापाला घाबरत नाही तर तुम्हाला काय घाबरू. माझं ते पक्क वाक्य लक्षात बसलं. मी त्याच्याकडे गेले, म्हटले का रे, मगाशी तू मला म्हटला मी माझ्या बापालाही घाबरत नाही ना, आता पुड्या का लपवल्या. त्यानं सांगितलं ताई यातलीच अर्धी माझे वडील मागतेत म्हणून मी पुड्या लपवून ठेवल्या. महाराज असे जर आई वडील असले तर कसा परमार्थाचा वारसा आमच्या घराला लागायचा, नाही का. मग लहानपणापासून घरामध्ये परमार्थाचं वातावरण आहे. चोखोबारायांना तोच छंद लागला. मिळेल ते काम करायचं, सोबत मुखामध्ये फक्त देवाचं नाव. उठताना देवाचं नाव, बसताना देवाचं नाव. अहो भक्ती एवढी वाढली होती. चोखोबारायांचं वय झालं आणि आई वडिलांनी विचार केला आता आपल्या लेकराचं लग्न करून द्यायचं. चोखोबारायांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचं नाव आहे सोयराबाई. बरं, सोयराबाई फार अधिकारी होत्या. बरं, सोयराबाईंनी स्वतः अभंगाची रचना केली. सोयराबाई फार अधिकारी, पतिव्रता होत्या. आणि पतिव्रता वेगळी, बायको वेगळी बरं का. सूर्य उगवण्याच्या अगोदर जी उगवते तिला पतिव्रता म्हणतात, आणि सूर्य उगवल्याच्या नंतर जी उगवते तिला बायको असं म्हणतात. मग आपण ठरवायचं, इथं नाही घरी गेल्यावर बघायचं आपलं आपण काय ठरवतो, नाही का. सोयराबाई पतिव्रता होत्या. पतीने सांगेल ते काम स्वतः करावं. हळूहळू दोघांचा सुद्धा परमार्थ आणि संसार सोबत सोबत वाढायला लागला. माझा वारकरी संप्रदाय सांगतो, तुम्ही फक्त परमार्थ करू नका, जोड तुमचा संसार असावा. कारण शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे, एखाद्या ब्रह्मचारी माणसानं दिवसभर रात्रभर भजन करावं महाराज, आणि संसारिक माणसानं फक्त दिवसातून एकदा देवाला आठवावं. ब्रह्मचारी माणूस दिवसभर भजन करून जेवढं पुण्य त्याच्या पदरात पाडून घेतो, संसारिक माणूस दिवसातून एकदा देवाचं नाव घेतलं तर याच्यापेक्षा दुप्पट पुण्य त्याच्या पदरामध्ये पडत असतं. म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. संसार करता करता आम्हाला परमार्थ करायचा आहे. ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात, संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. माणसानं संसार करता करता परमार्थ करावा. तसाच परमार्थ
सोयराबाईंचा आणि चोखोबारायांचा वाढत वाढत चालला. चोखोबारायांच्या मनामध्ये एक आस होती, मला देवाचं दर्शन घ्यायचंय, कारण मंदिरामध्ये कुणी जाऊनच दिलं नव्हतं. तुम्ही दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर मूर्ती बाटेल, अजिबात तुम्ही रावळामध्ये दर्शन घ्यायला जायचं नाही. चोखोबारायांना वाईट वाटायचं, तसेच पायरीवरती बसायचे आणि पायरीवरती बसल्या बसल्या भगवंताचं भजन करायचे. पण ते भजन सुद्धा फार सुंदर होतं महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम हरी बोल. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भगवंताचं भजन करावं. परंतु पायरीवरती बसल्याच्या नंतर एक ब्राह्मण बुवा आले. अरे कोण आहे तू? देवाला नैवेद्य घेऊन चाललोय, तुला कळत नाही का? चालता हो. तुझी सावली जर नैवेद्यावरती पडली तर पुन्हा दुसरा नैवेद्य करावा लागेल, मला पुन्हा स्नान करावं लागेल, बाहेर हो. चोखोबारायांनी तसंच बाहेर जावं, पण परमार्थ सोडला नाही. रोज पहाटे माझ्या चोखोबारायांचा एक नियम होता, रोज पहाटे. आता जुनी जाणती जी माणसं आहेत ना, त्यांनी माझ्या वाक्याकडे जरा लक्षपूर्वक लक्ष द्या. बाबा, आपण जुनी जाणती माणसं, पूर्वी आपल्याकडे असं घड्याळ नव्हतं, मोबाईल नव्हता. मी चोखोबारायांचा काकडा तुम्हाला सांगते. आपल्याकडे मोबाईल नव्हता, घड्याळ नव्हतं, आपल्याला टाइम कळत नव्हता. मग आपण चांदणी बघून कार्यक्रम करायचो, बरोबर? आज दुसऱ्या प्रहराची चांदणी, तिसऱ्या प्रहराची चांदणी, चौथ्या प्रहराची चांदणी, आता हा प्रहर, मग तो प्रहर. माझ्या चोखोबारायांच्या जीवनामध्ये एक नियम होता बाबा. तिसऱ्या प्रहराची चांदणी दिसली रे दिसली, उठायचं, चंद्रभागेवरती स्नान करायला जायचं. लोकांनी चंद्रभागेवरती स्नानही करू दिलं नाही, पण तरीही कसं होईना स्नान करायचं. आणि माझे चोखोबाराय काकडा म्हणायचे, काकडा. तिसऱ्या प्रहराला चोखोबारायांचा काकडा सुरू व्हायचा. बरं, त्या काकड्यामध्ये एवढी ताकद होती महाराज, माझे चोखोबाराय काकडा म्हणता म्हणता विठोबा रखुमाईचं भजन करायचे. त्यावेळी विटेवरचे पंढरीश पांडुरंग परमात्मा बुक्का लावायला माझ्या चोखोबारायांच्या जवळ यायचे महाराज. बुक्का लावायला देव येत होते. काका, आम्हाला बुक्का लावायला येतं. कोण येतं माहितीये का? बारीक आहे का? रात्री 12च्या नंतर ज्या लोकांना चालण्यासाठी 42 फुटाचा रस्ता कमी पडतो, ते आम्हाला काकड्याला बुक्का लावायला. लक्षात आलं? पण चोखोबारायांना बुक्का लावण्यासाठी साक्षात देव यायचे महाराज. आणि चोखोबारायांच्या काकड्याची ताकद एवढी होती, जोपर्यंत अभंग म्हणत नव्हते उठा अरुणोदय प्रकाश झाला, तोपर्यंत सूर्यच उगवत नव्हता. काय ताकद असेल महाराज त्या काकड्याची. तो काकडा सामान्य नव्हता.
बरोबर तिसऱ्या प्रहराला काकडा सुरू करायचा, बरोबर अशी नित्य नियमावली होती. आणि चोखोबराय तिसऱ्या प्रहराला उठून चंद्रभागेवरती स्नान करायला जायचे ना, तोपर्यंत सोयराबाई उठायच्या, सडा टाकायच्या, रांगोळी काढायच्या. आणि ज्यावेळी चोखोबरायांचा काकडा सुरू व्हायचा, सोयराबाईच्या पायातलं पैंजण सुद्धा वाजत नव्हतं, एवढं पातिव्रत्य जपलं होतं त्या माई माऊलीनं. माझं पैंजण वाजलं तर माझ्या पतिराजांच्या काकड्यात विक्षेप होईल, मी पैंजणाचा सुद्धा आवाज येऊ देणार नाही. काय विद्वत्ता होती महाराज संत महात्म्यांकडे. भगवंताने एकदा ठरवलं, चोखोबा तिसऱ्या प्रहराला काकडा करतो ना, आता याची फजितीच करायची. भगवंतानं ठरवलं चोखोबाची फजिती करायची. दुसऱ्या दिवशी काय प्रसंग घडला काका? दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्यानं दुसऱ्या प्रहराला तिसऱ्या प्रहराची चांदणी मायेनं दाखवली. तो तिसरा प्रहर नव्हता बरं का, तो दुसराच प्रहर होता. पण देवानं माया रचली आणि त्या मायेनं तिसरा प्रहर दाखवला. स्वतः कोंबडा झाले भगवान परमात्मा आणि चोखोबारायांच्या दारामध्ये बाग दिला दुसऱ्याच प्रहराला. चोखोबाराय तटकन उठले, अरे आज मला उठायला उशीर झाला की काय, माझ्या काकड्याला उशीर होईल. तटकन उठले, वरती आभाळाकडे बघितलं, अरे आज तिसरा प्रहर एवढा लवकर कसा उगवला. जाऊ द्या, माझा नित्यनेम आहे काकडा करणं, माझा नित्यनेम मी चुकवणार नाही. माझे चोखोबाराय दुसऱ्याच प्रहराला तिसरा प्रहर समजून डायरेक्ट गेले चंद्रभागेवरती स्नान करायला. चंद्रभागेचं स्नान आवरलं तोपर्यंत सोयराबाईनं सडा रांगोळी केली आणि माझे चोखोबाराया राऊळामध्ये आले बाबा आणि काकडा सुरू केला. आज सगळा काकडा झाला, अगदी चालीमध्ये झाला, फार सुंदर झाला. आणि आज माझ्या चोखोबारायांनी अभंग उच्चारला, उठा अरुणोदय प्रकाश झाला. बाहेर बघितलं तर आज सूर्यच उगवला नाही. भगवंता, अरे आज माझी काय चूक झाली देवा. दररोज अभंग म्हटलं की सूर्य उगवत होता रे, आता आज सूर्य का उगवला नाही. सूर्य का उगवला नाही याची दक्षता घेण्यासाठी चोखोबाराय वट्यावरती उभे राहिले. वरती आभाळाकडे बघितलं तर आत्ताशी तिसरा प्रहर उगवला. आज मी दुसऱ्या प्रहराला काकडा म्हटलो, एवढी मोठी चूक झाली माझ्याकडून. परत काकडा करायचा ठरवला तिसऱ्या प्रहराला. आता परत तिसऱ्या प्रहराला पुन्हा स्नान करून आले, परत चोखोबारायांनी बाबा नित्यनेमानं परत काकडा केला. आणि आज अभंग म्हटले, परत म्हटले, उठा अरुणोदय प्रकाश झाला. आता मात्र सूर्य उगवताना दिसला, आता आनंद वाटला. काकडा पूर्णत्वाला गेला. वट्यावरती बसले माझे चोखोबाराया. स्वतःच्या पत्नीला आवाज दिला, सोयरा इकडे ये ग. पतिराजांनी आवाज दिला. सोयराबाई लगबगीने आल्या. बोला ना मालक. जी मालक बोला. सोयरा जा आणि काटे घेऊन ये. काटे, तुम्हाला काटे कळतात ना, काटे. काटे, येड्या बाबळीचे काटे, सराट्याचा काटा, काटा कळतो ना. नाही, एखाद्याचा काटा नाही काढायचा आपल्याला. सोयरा जा बाहेर आणि काटे घेऊन ये. पण माझ्या पतिराजांना काटे का लागतात हे विचारण्याची हिम्मत झाली नाही बाबा, नाही झाली हिम्मत. सोयराबाई बाहेर आल्या आणि सोयराबाईनं 4 सराट्याचे काटे घेतले. सराट्याचा काटा कळतो, तो कसाही फेका उभाच राहतो. आडवा फेका तरी उभा राहणार, तिडवा फेका तरी उभा राहणार, कसा फेका. तो सराट्याचा काटा, शेतकरी माणसा होता आपण सगळे, तो काटा उभाच राहणार. 4 सराट्याचे काटे घेतले आणि 4 सरळ येड्या बाबळीचे काटे घेतले. येड्या बाबळीचे 8 काटे आपल्या पतिराजांच्या समोर असा हात धरला माझ्या सोयराबाईनं. भाव एवढा सुंदर सांगितला या ठिकाणी. भगवंतावरती निष्ठा किती असावी. माझं आवडतं चरित्र सांगते मी तुम्हाला. सोयराबाईच्या हातातले काटे बघितले चोखोबारायांनी. आपली जीभ अशी हातामध्ये धरली, कर 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 जीभ बाहेर काढली. 4 सरळ काटे घेतले आणि आपल्या जिभेत घालून घेतले. रक्तभंबाळ चोखोबारायांची जीभ झाली. 4 काटे जिभेमध्ये घालून घेतले. पण पतिराजांना विचारावं कसं, तुम्ही काटे का टोचून घेतले जिभेमध्ये, कसं विचारावं. दुसऱ्या दिवशी
तिसऱ्या प्रहरापर्यंत स्नान होईपर्यंत माझ्या चोखोबारांनी जिभेतले काटे काढले नाही बाबा. चंद्रभागेच्या डोहात गेले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहराला. पुन्हा आपली करकर 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 जीभ बाहेर काढली. जिभेतले 4 काटे उपसले आणि चंद्रभागेच्या डोहात माझ्या चोखोबारांनी 4 काटे विसर्जित केले, 4 काटे सोडून दिले. आज रक्तबंबाळ झालेली जीभ होती, कसा काकडा करायचा. राऊळामध्ये आले, परत कसा बसा येडा वाकडा बोबड्या जिभेनं, रक्तबंबाळ झालेली जीभ होती, कसा तरी काकडा केला. आज काकडा संपला, वट्यावरती बसले. सोयराबाई जवळ आल्या. मालक एक विचारू का तुम्हाला? नम्रतापूर्वक विनंती केली. मालक एक विचारू, बोल ना ग सोयरा, काय काम आहे? मालक तुम्ही तुमच्या जिभेमध्ये काटे मोडून घेतले. मालक अहो असं काय पाप कर्म घडलं तुमच्या जिभेकडून? तुम्ही तुमच्या जिभेमध्ये 4 काटे मोडून घेतले. चोखोबारांच्या डोळ्यात पाणी आलं, दोन्ही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. अंतकरण भरून आलं. सोयराबाईकडे बघितलं आणि सोयराबाईला सांगितलं, सोयरा माझ्या डोळ्यानं चुकीची चांदणी बघितली का सोयरा? माझ्या डोळ्याकडून फार मोठं पाप कर्म घडलं सोयरा. माझ्या डोळ्यानं चुकी केली करू दे, पण माझ्या जिभेला सवय झाली होती. तिनं योग्य त्या वेळेत काकडा सुरू करायला पाहिजे होता काका. अहो यदा कदाचित जर आपण एखाद्या दिवशी डबल भजन केलं तर आपल्याला दुःख होईल का आनंद? आपल्याला आनंद होईल आपण डबल भजन केलं, पण डबल काकडा झाला. माझ्या चोखोबारांना दुःख झालं. सोयरा आपल्या जिभेला माझे चोखोबारा असा शब्द वापरतात महाराज. माझी जीभ जीभ नाही का सोयरा? माझ्या डोळ्याकडून पाप कर्म घडलं, त्यानं चुकीची चांदणी बघितली, ठीक आहे सोयरा, पण माझ्या जिभेला सवय झाली होती. तिनं योग्य त्या वेळेत काकडा सुरू करायला पाहिजे होता. महाराज जो शब्द उच्चारण्याची पात्रता माझी नाही, जो शब्द आपल्यातल्या कोणी उच्चारू नये, एखाद्याला तो शब्द उच्चारला तर त्या माणसाला सुद्धा राग येईल, असा कठोर शब्द माझ्या चोखोबारांनी स्वतःच्या जिभेला वापरला. सोयरा माझी जीभ जीभ नाही, माझ्या जिभेनं योग्य त्या वेळेत काकडा केला नाही, माझ्या देवाची झोप मोडली. सोयरा आजी या रांडेने नाशिले, माझ्या देवाशी त्रासिले. माझी जीभ जीभ नाही ग सोयरा, माझी जीभ ही रांड आहे, रांड. चोखोबारांच्या उद्गार आहेत. योग्य त्या वेळेत त्या जिभेनं काकडा सुरू करायला पाहिजे होता. काकडेची वेळ चुकली महाराज. चोखोबारांनी 4 काटे जिभेमध्ये घालून घेतले. पण ज्यावेळी चोखोबारांची रक्तबंबाळ झालेली जीभ माझ्या विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं बघितली, भगवंताचं अंतकरण भरून आलं. विटेवरून खाली उडी मारली. रखमाई मातेनं हात धरला. अहो कुठं निघालात? सोयरा अगं चोखोबानं जिभेत काटे मोडून घेतले, त्याच्या जिभेला त्रास होतोय ग, मला जावं लागेल त्याच्याकडे. विटेवरून उडी मारली. माझे भगवान परमात्मा पंढरपूरवरून निघाले आणि मंगळवेढ्यामध्ये माझ्या चोखोबारांची भेट घेण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा आले. चोखोबारांची भेट घेतली आणि चोखोबारांना असं आलिंगन दिलं. चोखोबारांच्या पायावरती डोकं ठेवलं महाराज विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याने. ज्या भगवान परमात्म्याची भक्ती आम्ही करतो, जो भगवान परमात्मा आपलं विघ्न निवारण करतो, ज्यानं ब्रह्मा विष्णू महेश संपूर्ण सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, तो भगवान परमात्मा निर्गुण निराकार भगवान परमात्मा भक्तासाठी सगुण साकार झाला. आणि तो भगवान परमात्मा चोखोबारांच्या भेटीसाठी आला. चोखोबा काय तुमचा काकडा, काय तुमच्या काकड्याचं तप आणि काय तुमची विद्वत्ता चोखोबा. तुमच्या विद्वत्तेला सुद्धा माझा प्रणाम आहे. भगवंतानं चोखोबारायांसमोर हात जोडले महाराज, चोखोबारायांसमोर हात जोडले. एवढी निस्सीम भक्ती चोखोबारायांची होती. मला सांगा ना, कळत न कळत आपल्याकडून जर भजनाची एकता, आम्ही भजन शक्यतो करीत नाही, पण केलं तर आमच्या
आमच्याकडून वेळ चुकली, आम्ही असा परमार्थ करू शकतो का हो? मुळात आम्ही संसाराला जन्माला आलेली माणसं, आम्हाला एक कळत नाही आम्ही संसार करावा की परमार्थ करावा, आमच्या हेच लक्षात येत नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे फार छान उद्गार आहेत. सांगा मी काय करू,
मोक्ष मिळेल, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळेल. वेड्या मानवा तू नको घाबरू, वेड्या मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. माणूस प्रश्नामध्ये गुंतून गेलेला असतो. आम्ही संसार करावा की आम्ही परमार्थ करावा. पण महाराज, पळसुणी गावाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे बरं. कारण इथलं जेवढं तरुण मंडळ आहे दिवसभर काम करतात आणि रात्री भगवान परमात्म्याचे निष्ठावान वारकरी होऊन भगवंताचं भजन करतात. ही गोष्ट खरंच शिकण्यासारखी आहे. दिवसभर तुम्ही तुमचं काम करा, पण त्या कामामध्ये तुम्ही भगवंताला आळवा. तुमचं काम करता करता भगवंताचं स्मरण करा. माई माऊल्या हो, आपण रात्री स्वयंपाक बनवतो बघा, पोळ्या लाटतो, भाजी करतो, पण आपण कसं करतो? इकडून उचल तिकडं आपण, इकडून उचल तिकडं आपण, असं करतो आपण. पण तुम्ही स्वयंपाक करता करता जर देवाचं भजन केलं तर तो स्वयंपाक राहणार नाही, तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद आमच्या घरच्यांनी श्रवण केला तर सात्विकता आमच्या अंतकरणामध्ये रुजली जाईल. काम करता करता भगवान परमात्म्याची आळवणी ज्यानं केली त्याचा संसार सुखाचा झाला. महाराज, कामामध्ये कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करता करता परमार्थ करता यावा. भगवान परमात्म्यावरती भक्ती असावी. कारण देवाला फक्त प्रेम लागतं महाराज. देवाला प्रेम सोडतं दुसरं काही लागत नाही. देव भावाचा भुकेला, भगवंताला अंतकरणातला भाव हवा असतो फक्त. ठीक आहे. गिरिधर लाल तो भाव, गिरिधर लाल तो भाव प्रभु गिरिधर लाल तो भाव प्रभु, गिरिधर लाल तो भाव प्रभु. रागतना 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 जानत तो रागतना जानत तो भागव कोई सुनने वाला, भागव कोई सुनने वाला, टाळी वाजवा एकदा. भगवंताला फक्त भाव लागतो. एक जण म्हटली कथा संपल्यावर, दुसऱ्या गावातली बरं का, इथली नाही, ताई देवाला फक्त भाव लागतो. मग तो सख्खा लागतो का चुलत लागतो?
प्रश्न कसे विचारावे हे सुद्धा माणसाला कधी काही कळत नाही. कुठे पण माणूस कधी पण काही पण विचारणार. पण ठीक आहे, देव फक्त भावाचा भुकेला आहे, देवाला फक्त प्रेम लागतं महाराज. म्हणून संत महात्म्यांनी सुद्धा भगवान परमात्म्याकडे मागताना काय मागितलं? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान देवा. प्रेम ही गोष्ट अशी आहे जी माणसाला जिवंत ठेवते. बाकी सगळ्या गोष्टी माणसाला जाळतात हो. आणि पुरुष वर्गांच्या बाबतीत तर असं सांगितलं गेलं, जिवंतपणे आपल्याला काही गोष्टी अशा आहेत ज्या जिवंतपणे जाळतात. प्रेम आम्हाला जिवंत ठेवतं. कोण आम्हाला जाळतं? सुभाषितकार वर्णन करतात. कुग्रामवास कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखश्च भार्या, विध्वस्य कन्या मूर्खस्य पुत्रो, विना अग्नि दहते षडः. पुरुष वर्ग, गाव गुंड, कुलहीन माणसाची केलेली सेवा, कुलहीन माणसाची केलेली सेवा, कुभोजन, जास्त बडबड करणारी पत्नी, आपली विधवा कन्या आणि आपला मूर्ख पुत्र, या गोष्टी आपल्याला जिवंतपणे जाळतात महाराज, जिवंतपणे जाळतात. पण आम्हाला अमर करत असतं ते प्रेम आहे महाराज. म्हणून एकमेकाला प्रेम द्यायला शिकाव. जिवंतपणे माणसाला माणसाची किंमत कळत नाही. जिवंतपणे आपण आपल्या माणसाला प्रेम देत नाही महाराज, मग मेल्यावर मोठमोठ्यानं रडतो. असा होता तसा होता. जिवंतपणे आपल्या माणसाला, अहो मेल्याच्या नंतर तुम्ही किती स्टेटस ठेवा, किती डीपी ठेवा, किती स्टोरी लावा, बघणारा राहणार आहे का? जिवंतपणे आपल्या माणसाचं स्टेटस ठेवा, जिवंतपणे आपल्या माणसाची स्टोरी लावा महाराज, जिवंतपणे आपल्या माणसाचा डीपी ठेवा. पण माणसं सुद्धा अशी महाराज, जिवंतपणे किंमत कळत नाही, सारखं नावं ठेवतात. आत्ता जर इंस्टाग्राम उघडलं ना आपण, इंस्टाग्राम, महाराष्ट्राचे जे लाडके कीर्तनकार आहेत, ज्यांनी सद्गुरू जोग महाराजांचा वसा अंतकरणामध्ये धारण करून उभ्या महाराष्ट्राला परमार्थाची जोड दाखवून दिली, असे गुरुवर्य निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर बाबा, त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. अगदी साध्या पद्धतीत त्यांनी साखरपुडा केला. परंतु खाली त्यांना एवढ्या वाईट कमेंट यायला लागल्या, एवढ्या वाईट कमेंट आल्या. मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत भगवंताच्या सभा मंडपामध्ये त्याच माणसानं बसवलं असेल, गड्या माणसानं बसवलं असेल. पण आपण म्हणतो ते समाजाला सांगतात तुम्ही असं करू नका, तसं करू नका, आणि त्यांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा इतका मोठा केला. अहो महाराज, लेकीच्या लग्नाची हौस प्रत्येक बापाला असतेच. आपल्याला नाही एखाद्याला चांगलं म्हणता आलं ना, कमीत कमी वाईट तरी म्हणू नका. इंदोरीकर बाबांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना 1 लाख रुपये देणगी दिली, ती कुणाच्याच लक्षात नाही. त्यांनी पोरीचा साखरपुडा केला, तेच आम्ही घेऊन बसणार. सोशल मीडियावरती हल्ली काही पण व्हायरल व्हायला लागले. पण माझं एक सांगणं आहे गड्या, आपल्याला एखाद्याला नाही चांगलं म्हणता आलं ना, अहो काय करायचं आपल्याला, परंतु कमीत कमी तुम्ही एखाद्याला नावं तरी ठेवू नका. आता रामायण जर समोर आलं ना, आपण सगळे म्हणतात रावण फार वाईट होता, रावणानं सीता, एखादा शब्द तरी तुम्ही बोला. 3 तासात एखादा शब्द, रावणानं सीता, अरे बाबा पळू दे ना, तुझी का कोण मावशी होती, का कोण आत्या होती, का काय का, पण त्याच्या पाठीमागचं कारण काय होतं त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही. रावण विद्वान होता महाराज, मातृभक्त होता तो बिचारा, शिवभक्त होता. 100 श्लोकांचं शिवतांडव एकट्या पठ्यानं लिहिलं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं कलं तांग तुंग मालिक रमण 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 निनाद वर्धम वयोचकार खंड तांडवं तनोतु शिव असे मला 100चे 100 येतात बरं का, पण आपल्याकडे टाइम कमी आहे. 100 श्लोक म्हणत गेलं तर तास याच्यातच जाईल. महाराज, जो रावण मातृभक्त होता, शिवभक्त होता, त्या रावणाला आम्ही नावं ठेवतो, पण रावण वाईट नव्हता महाराज, रावण चांगला होता. तुम्ही म्हणाल तुम्ही का रावणाच्या पक्षाच्या आहे का काय, माझा वैयक्तिक कुठलाही पक्ष नाही. रावण हा चांगला होता महाराज. ज्यावेळी मंडोदरी मातेनं विचारलं का हो 16,000
किती पत्न्या होत्या रावणाला? 80,000 पत्न्या होत्या. का हो 80,000 बायका आहेत तुम्हाला? तुम्ही म्हणाल प्रांजलताई हल्ली आम्हाला एक भेटाना त्याला 80,000 भेटल्याच कस काय? 80,000 बायका, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू, 1 लाख पोरं, म्हणजे रावणाचं वैभव होतं किती? अहो रावणाचं कौतुक माझ्या तुकोबरांनी करावं. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढा विद्वान रावण होता. मंडोदरी माता म्हटल्या 80,000 बायका येतात तुम्हाला, पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांची एकुलती एक लाडकी सीता पळवली. तुम्हाला लाज नाही वाटली का? बरं पळवली तर पळवली, माझ्या एका शब्दाचं उत्तर द्या. पळवली तर पळवली, पण तुम्ही तिच्याकडून तुमची कामवासना का पूर्ण करून घेतली नाही? याच्यावरती रावणाने एवढं गोड उत्तर दिलं. मंडोदरी, ज्यावेळी सीतेचं हरण करायला गेलो, गोसाव्याच्या रूपात गेलो, ब्राह्मणाच्या रूपात गेलो, आणि मुखातून शब्द निघाला माते अहम भिक्षामध्येही. माता शब्द मुखातून निघाला. माझी सगळी लंका जळून खाक झाली तरी हरकत नाही, पण मातेच्या शब्दाला कलंक लागणार नाही, या विचारांचा रावण होता. आणि आम्ही चांगल्या माणसाला नावं ठेवतो. असं करू नका. आपल्या माणसाची किंमत कशी करायची, जिवंतपणे आपले माणसं जोपासायचे कसे, हे चोखोबारायांच्या चरित्राकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला कळतं. आपल्या माणसांची सेवा, आपल्या माणसांविषयी आदरभाव, आपल्या माणसांची जोपासना आपण कशी करावी, हे चोखोबारायांचं चरित्र आपल्याला शिकवतं. माई माऊली हो, मी आत्ता जो प्रसंग सांगणार आहे तो प्रसंग तुमच्या आयुष्याचं कल्याण करून देईल गड्या. फक्त ताड बसा गड्या, एकदा ताड बसा. माझ्याकडे बघून काही वेगळं वाटतंय का? हा, फ्रेश वाटतंय ना? बरं वाटतंय ना? चांगली दिसते ना? आपल्या माणसांची जोपासना कशी करायची? संसार करत करत माझ्या चोखोबारायांना पुत्ररत्न प्राप्त झालं. त्या पुत्राचं नाव कर्ममेळा असं ठेवलं. आणि पुत्ररत्न, त्यांचा पुत्रही हळूहळू वाढू लागला. आणि चोखोबारायांच्या मातोश्री, त्यांचं देहांत झालं, वैकुंठाला गेल्या. देहांत झालं त्यांचं. वैकुंठाला गेल्याच्या नंतर घरामध्ये राहिले ते वयोवृद्ध वडील, नाव आहे राणोजी महाराज. पण काका, राणोजी महाराजांचं इतकं वय झालं होतं, बघा बरं, राणोजी महाराजांचं इतकं वय झालं होतं, खाणं पिणं उठणं बसणं याच्या पलीकडे एक गोष्ट सांगेल तुम्हाला. जागीच विष्ठा टाकून देणं, या सगळ्या क्रिया एका जागी होत होत्या. बहिणीचं सुद्धा लग्न झालं, वय झालं वडिलांचं, पण चोखोबारायांना खरं सांगू का, मरेपर्यंत कोणी ताजं अन्न खाऊ दिलं नाही हो, नाही दिलं. एकदा गावात काहीतरी धार्मिक कार्यक्रम झाला, भाजी पोळी वरण भात काय असेल ते पात्र माझ्या चोखोबारायांच्या हातामध्ये दिलं. पण माझे चोखोबाराय विचार करतात, जसं मला ताजं अन्न खावं वाटतंय, माझी पत्नी घरामध्ये राहते, तिलाही खावं वाटत असेल. पण इथं बसलेले एक सांगू का, हा विचार आपण केला असता गड्या, माझ्या पत्नीला खावं वाटेल. पण माझे चोखोबाराय विचार करतात, जसं मला ताजं अन्न खावं वाटतंय, माझ्या वयोवृद्ध वडिलांनाही खावं वाटत असेल. वय झालंय त्यांचं. चोखोबारायांनी ते पात्र घेतलं, आपल्या वडिलांच्या जवळ गेले. वडील एका जागीच बसून होते, सगळ्या क्रिया एका जागी होत होत्या. पहिला घास घेतला असा वडिलांच्या मुखामध्ये घातला, दुसरा घेतला, वडिलांना पोटभर जेवू घातलं. माय माऊल्या हो, भाव अतिशय सुंदर आहे. आणि वडिलांना पोटभर जेवू घातल्याच्या नंतर 2 तासानं काय झालं, राणोजी महाराजांचं पोट दुखायला लागलं, पोट. आणि राणोजी महाराजांनी जागीच विष्ठा टाकून दिली. आवाज दिला, चोखोबा कळत नाही का रे तुला? चोखोबा, अरे तुला अक्कल नाही का काही? तुला माहित आहे ताजं अन्न खाल्लं तर माझ्या पोटात दुखतं. आता कोण काढणार माझी विष्ठा? तू काढशील का? पण ते चोखोबाराय होते, बाहेर गेले. एक पाण्याचा लोटा माझ्या चोखोबारायांनी हातात घेतला, वडिलांच्या जवळ गेले. वडिलांना उठताही येत नव्हतं. वडिलांना असं जवळ घेतलं माझ्या चोखोबारायांनी आणि स्वतःच्या वडिलांची कंबर धुण्यासाठी माझे चोखोबाराय वट्यावरती आले. आता माझ्या वडिलांची कंबर तर धुवायची. माझ्या वडिलांचं वय झालंय, एका हातामध्ये लोटा उचललेला आहे, दुसऱ्या हातामध्ये वडिलांना उचललंय. आता माझ्या वडिलांचं धोतर कसं काढायचं? कंबर तर धुवायची.
धुवायची, पण माझ्या वडिलांची धोतर कसं काढायचं? एका हातात लोटा आहे, लोटा खाली ठेवला तर वडील पडतील माझे. काय करावं? कसं उचलावं माझ्या वडिलांना? कसं कंबर धुवावं? माई माऊल्या हो, ताड बसून ऐका. त्या घरामध्ये चांगले संस्कार झालेली सून राहत होती, चोखोबारांची पत्नी सोयराबाई. त्या माई माऊलीनं बघितलं, माझ्या मामांजींची कंबर धुवायची जमत नाहीये माझ्या पतिराजांना. त्या माई माऊलीनं खांद्यावरचा पदर असा कमरेला खोचला आणि आपल्या दोन्ही हाताच्या बांगड्या अशा पाठीमाग केल्या. वट्यावरती आल्या. जी म्हटल्या मालकाला, मालक माझ्या मामांजींची कंबर धुवायची ना, मी समर्थ आहे माझ्या मामांजींची कंबर धुवायला. पण चोखोबाराया सोयराबाईवरती भडकले. सोयरा, पागल झाली का ग तू? सोयरा, तुला थोडं सुद्धा शास्त्र कळत नाही का? सोयरा, शास्त्र काय सांगतं? महाराज, शास्त्र असं सांगतं, एका विवाहित पुरुषाची कंबर धुण्याचा अधिकार एक तर त्याच्या मुलीला आहे आणि दुसरा त्याच्या पत्नीला आहे. अगं, तू सून आहे माझ्या वडिलांची आणि सुनेनं सासऱ्याची कंबर धुवायची नसते. चालती हो घरात. मान खाली घातली त्या माई माऊलीनं. आतमध्ये गेल्या, एक ग्लासभर पाणी घेतलं आणि डायरेक्ट देव्हाऱ्यासमोर सोयराबाई उभ्या राहिल्या. सोयराबाई देव्हाऱ्यासमोर उभ्या राहिल्या. भगवान परमात्म्याकडे डोळे भरून बघितलं. आपल्या उजव्या हातामध्ये त्या माई माऊलीनं पाणी घेतलं. ते पाणी असं स्वतः भोवती फिरवलं आणि विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या समोर सोयराबाईने एक संकल्प सोडला. हे देवा, हे परमेश्वरा, अरे सुनेनं सासऱ्याची कंबर धुवू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे, परंतु देवा आज मी संकल्प सोडते. देवा 10 मिनिटासाठी, देवा अरे 10 मिनिटासाठी मी माझं सासऱ्याचं आणि सुनेचं नातं तोडून टाकते देवा, आणि 10 मिनिटासाठी मी माझ्या सासऱ्याची लेक होते देवा, मी माझ्या सासऱ्याची लेक होते. संकल्प सोडला. बाहेर वट्यावरती आल्या. स्वतःच्या मामांजींची कंबर धुतली माझ्या सोयराबाईनं. महाराज, राणोजी महाराज घरामध्ये गेले. आवाज दिला, चोखोबा इकडे ये. माझ्या मुलीचं लग्न झालंय चोखोबा. माझी पत्नी वैकुंठाला गेली. कंबर धुताना बांगड्यांचा आवाज आला. माझी शपथ आहे तुला चोखोबा, खरं सांग, कुणी कंबर धुतलं रे माझं? माझी शपथ आहे तुला, खरं सांग. मान खाली टाकली चोखोबारायांनी. बाबा मला माफ करा, पण तुमच्या सुनेनं तुमचं कंबर धुतलंय. त्यावेळी एका सासऱ्यानं सुनेला आवाज दिला, सोयरा. सोयराबाई लगबगीनं धावत आल्या. डोक्यावरती पदर घेतला. जी मामांजी बोला. सोयरा, त्यावेळी काका, त्यावेळी एका सासऱ्यानं सुनेचा हात असा हातामध्ये घेतला. राणोजी महाराजांचे डोळे रडत नव्हते, राणोजी महाराजांचं अंतःकरण रडत होतं. सुनेचा हात हातामध्ये घेतला, वरती आभाळाकडे बघितलं, मन भरून आलं. पांडुरंगा, जगाच्या पाठीवरती एकमेव भाग्यवान सासरा जन्माला आलो रे देवा, ज्याचं कंबर धुण्याचं कार्य त्याच्या सुनेनं केलं रे देवा. हे देवा, हे परमेश्वरा, उभ्या आयुष्यात मी माझ्या सुनेला कधी काही दिलं नाही रे देवा. आयुष्यभर दरिद्री माझ्या सुनेनं भोगली देवा माझ्यासाठी, पण आज माझ्यावरती प्रसंग आला. माझ्या सुनेनं माझं कंबर धुतलं. पांडुरंगा, माझा आशीर्वाद आहे माझ्या सुनेला. हे देवा, हे परमेश्वरा, अरे माझ्यावरती प्रसंग आला. माझ्या सुनेनं माझी विष्ठा काढली, माझी कंबर धुतली. हे देवा, हे परमेश्वरा, उद्या जर माझ्या सुनेवरती असा प्रसंग आला, तिच्या मदतीला कोणी धावून नाही आलं ना देवा, तू स्वतः ये आणि माझ्या सुनेची विष्ठा काढ. पांडुरंग परमात्म्यानं
राणोजी महाराजांचे शब्द पांडुरंग परमात्म्याच्या कानावरती पडले आणि सोयराबाईवरती तसा प्रसंग आला. भगवान परमात्मा सोयराबाईंचं बाळंतपण करण्यासाठी आले. वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी हो, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंग, चोखोबाची बहीण झाला शारंग, वहिनी उघडा दार हाक मारी, वहिनी उघडा दार हाक मारी. वहिनी उघडा दार हाका मारी हो, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. ज्यावेळी सोयराबाईंना दिवस गेले होते, भगवंत किती कृपा करत असतो. सासऱ्याचा आशीर्वाद कसा ऐकला. ज्यावेळी सोयराबाईंना दिवस गेले आणि दिवस गेल्याच्या नंतर असा भाव समोर आला. 9 महिने पूर्ण झाले, 9 दिवस बाकी होते आणि नेमकं वारीचा पर्व काळ सुरू होता. एकच पुत्र झाला चोखोबारायांना. वारीचा पर्व काळ सुरू होता. सोयराबाईंना सांगितलं, हो माझी डिलिव्हरी जवळ आली, यंदा तरी वारीला सुट्टी द्या, यंदा तरी तुमच्या भगवंताकडे बघू नका, यंदा तरी माझ्याकडे लक्ष द्या, माझे दिवस भरत आले. चोखोबाराय म्हटले, आपल्या बहिणीला आणायला जातो मी, निर्मळाला घेऊन येतो, ती तुझं बाळंतपण करेल, पण मला वारीला जाऊ दे. याला संसारातली संगती असं म्हणतात. पण बऱ्याचदा संसारामध्ये आपल्याला विसंगती बघायला भेटते. विसंगती म्हणजे कशी माहिती आहे का, नवरा परमार्थिक आहे पण पत्नी परमार्थच करू देत नाही, याला विसंगती म्हणतात. उलटही असू शकतं, पत्नी परमार्थिक आहे पण पती परमार्थ करू देत नाही, ही संसारातली विसंगती. आणि जिथे विसंगती आली तिथे परमार्थ होऊ शकत नाही. एकदा काय झालं माहिती आहे का, एका गावामध्ये एक जोडपं राहत होतं आणि त्या जोडप्यामध्ये असं होतं, हा जो होता ना हा वारकरी होता, त्याच्या गळ्यात माळ होती, त्याला प्रचंड परमार्थाचा छंद होता, सारखं देवाचं भजन. पण देवाचं नाव घेतल्याच्या नंतर हिला राग यायचा, ही शिवे द्यायची मालकाला, काही बोलायची वाईट वक्त. ही संसारातली विसंगती आहे महाराज. एकदा वारीचे दिवस जवळ आले आणि हा म्हटला, अगं ह्या वर्षी मला वारीला जायचंय बरं का. हे म्हणले, अजिबात जमणार नाही, कामं पडलेत मरणाचे, शेतात काम आहेत, तुम्हाला अजिबात जमणार नाही. तो म्हटला, अगं शेतातले सगळे कामं करतो पण मला वारीला तर जाऊ दे. ठीक आहे म्हटले, आधी शेतातले कामं. महाराजीनं इतके कामं सांगितले त्याला. आता शेतात काय काय काम असतात, मला काय अनुभव नाही आहेत का. काय म्हणतात, नांगरणी, पेरणी, खुरपणी, लावणी, हे सगळे काम. तिनं एक 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 काम नवऱ्याला सांगितलं, हे करा ते करा, हे करा ते करा. आता त्याच्या पक्क डोक्यात आलं, ही काय मला पंढरपूरला जाऊ देत नाही जाऊ देत. आता त्यानं विचारलं, ठीक आहे बाई तुझं म्हणणं ऐकतो, मी नाही जात ह्या वर्षी पंढरपूरला, पण कमीत कमी एखादी दिंडी आपल्या दारामध्ये जेवावी अशी तरी माझी इच्छा आहे, तेवढं तर करशील का नाही. त्यानं असं डोक्याला हात लावला, बाई काय करू ह्यांना, एक नाही तर यानं दुसरंच काढलं. ठीक आहे म्हटली, वर म्हटली, ठीक आहे एक दिंडी आपण आपल्या दारात जेव घालून. एक सांगू, ज्यावेळी आपल्या दारामध्ये एखादा वैष्णव जेवतो, एखादा वारकरी आपल्या दारामध्ये भोजन करतो ना, तो वारकरी आपल्याला एवढा मोठा आशीर्वाद देतो,
एखाद्याच्या भाळावरती चंदनाचा टिळा आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, हातामध्ये भगवी पताका आहे, आणि असा व्यक्ती जर फक्त रामकृष्ण हरी आपल्या दारामध्ये भरला ना, लगेच आतमधून तांब्याभर पाणी येतं. ही वारकऱ्याची ताकद आहे महाराज. वारकऱ्याला माणसानं कधी कमी समजू नये, कधीच कमी समजू नये वारकऱ्याला. म्हणून महाराज सुद्धा भगवंताला विनंती करतात, देवा मला कीर्तनकार करू नको, प्रवचनकार करू नको, कथाकार करू नको, मला भक्त करू नको. भक्त कर, परंतु मला काय कर, मला वारकरी कर. आणि मी वारकरी होईल आणि काय करील, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, मी वारकरी होईल. कारण वारकऱ्यात जेवढी ताकद आहे तेवढी ताकद दुसरी कोणामध्ये नाही महाराज. म्हणून आपल्या दारात आलेला वारकरी विनमुख आपल्या घराच्या बाहेर जाता कामा नाही, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. हा म्हणला आपण आपल्या दारामध्ये वारकरी जेव घालू. ती म्हणली ठीक आहे. आता आली बा दिंडी, ज्ञानोबा तुकाराम करत दिंडी आली याच्या दारात. आणि दिंडी आल्याच्या नंतर हिनं काय सांगितलं, आपल्या घरातलं सामानच संपलं म्हणली. तो म्हणला पटकन लिस्ट कर, मी सामान घेऊन येतो. आता तिनं हातभर लिस्ट केली, एवढी एवढी मोठी लिस्ट केली. सामान घेऊन या, कमीत कमी 2 तास लागत आहे ना, अशा हिशोबाने तिने लिस्ट केली. म्हणलं मी सामान घेऊन येतो, तोपर्यंत वारकऱ्यांना गुळ पाणी दे. ठीक आहे म्हटले, मी गुळ पाणी देते, तुम्ही घेऊन या सामान. हा दुकानात गेला, सामानाची यादी. तोपर्यंत हिने काय केलं माहिती का, त्या परिसरात त्यांच्या गावात ना मिरच्या जास्त व्हायच्या, मिरच्या. आणि नेमकं त्यांना 20 पोती मिरच्या झाल्या होत्या काका, 20 पोती मिरच्या झाल्या होत्या. तिनं काय केलं, त्या वाळलेल्या मिरच्यांचे पोते असे वारकऱ्यांच्या समोर गेली, डोळ्याला झेंडूबाम लावून. झेंडूबाम लावला, रडके डोळे केले, वारकऱ्यांच्या समोर जाऊन मोठमोठ्याने रडायला लागली, मोठमोठ्याने रडायला लागली. काय सांगू तुम्हाला, आमचे मालक असंच करतात. त्यांच्या दारासमोर एक मोठं झाड होतं, झाड, आणि त्या झाडाखाली वारकरी बसले होते. काय सांगू तुम्हाला, माझे मालक कायम असंच करतात, वारकऱ्यांना बोलवतात, कुठेतरी निघून जातात, आणि ह्या मिरच्या झालेल्या आहेत ना सगळ्या, आमच्या दारात जे तुम्हाला झाड दिसतंय ना, त्या झाडाला डाव्यानं असं उलट लटकवतात आणि खालून मिरचीची धुरी देतात. तुम्हाला खोटं वाटत नसली तर घरात बघा, म्हणले 20 पोते मिरच्या त्याच्यासाठीच आणून ठेवल्यात. आता वारकऱ्यांनी बघितलं, आता वरती झाडाला लटकवतात आणि खालून मिरच्याच्या धुऱ्या देतात. हे ऐकल्याच्या नंतर मी तरी तिथं थांबणार नाही. तुम्ही काय कराल, तुमचं ज्याचं त्याचं जनतेने बघायचं, तुमचं मी कशाला सांगू, मी तरी तिथं थांबणार नाही महाराज. आता वारकरी चालले, म्हणले कशाला जाऊ द्या, मुक्काम जवळ आलेला आहे आपला, जाऊ द्या, आता काय अडचण नाही. मग हा सामान घेऊन घरी आला. आणि घरी आल्याच्या नंतर तिला विचारलं, का गं वारकरी कुठं गेले? ते म्हणले, असले कुठं वारकरी असतात का, मी त्यांना किती थांबा थांबा म्हटले, पण ते काही थांबलेच नाही, निघून गेले. तिनं असं उलट सांगितलं. मग का गं तू त्यांना काही दिलं का? ते म्हणले, नाही गड्या, पण त्यांनी मला एक मिरच्याचं पोतन दावं मागितलं होतं. तो म्हणला, तू दिलंस का? नाही म्हणली, बाई तुम्हाला विचारल्याशिवाय मी कसं देऊ. यानं काय केलं, खांद्यावर एक मिरच्याचं पोतं टाकलं, हातात दावं घेतलं, आणि ते वारकऱ्यांच्या पाठीमागं पळायला लागलं. थांबा थांबा, मी मिरच्याचं पोतं घेऊन आलोय, मी दावं घेऊन आलोय, थांबा थांबा. आता हे बघितल्याच्या नंतर माझ्या गळ्यात विना जरी असलं तरी मी असं विना सोडून पळन बाबा पुढं, पण तिथं थांबणार नाही, नाही थांबणार. संसारातली विसंगती आहे महाराज. आणि जिथे विसंगती आली ना, विसंगतीचा विषय श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर सांगितला. धुंदुली आणि आत्मदेवाची कथा सांगितली. आत्मदेव हे ब्राह्मण होते आणि धुंदुली ही राक्षसीन होती. संसारातली विसंगती आहे, एक परमार्थिक आहे तर दुसरा परमार्थ करू देत नाही, याला संसारातली विसंगती म्हणतात. पण सुसंगती कुणाची? संत महात्म्यांची. म्हणून संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत
हित कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले। आयुष्यामध्ये संत महात्म्यांची संगती करावी, कारण संगतीनं माणूस बिघडलाही जातो आणि संगतीनं माणसाचं आयुष्य हे वाम मार्गाला न जाता चांगल्या मार्गाला सुद्धा जात असतं महाराज। म्हणून संत महात्म्यांची संगती जीवनामध्ये आयुष्यभर करावी। पण हल्ली संत सुद्धा कसे झाले, टिळे टोपी माळ देवाचे गबाळ वागवी ओंगळ पोटासाठी, पोटासाठी संत झाले कलित बहुत। आपण कुणालाही संत म्हणायला लागलो, पण महाराज संत म्हणावं तरी कोणाला, महापूर येऊन जर ज्यांचा दगड आहे तसा राहत असेल त्या माणसालाच माणसानं संत म्हणावं। संतांची ताकद सर्वसामान्य नाही, देवापेक्षाही मोठा अधिकार संत महात्म्यांचा आहे। म्हणून संतापायी माथा ठेविता सद्भावे, तिने भेटे देव आपे आप। म्हणून संतासी अखंड भजावे, त्यांचे चरणी भावे लीन सदा। देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत। देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत। निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा। मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे, मी तो सांगत से भावे। देवते संत निमित्त त्या प्रतिमा। संत महात्म्यांची संगती आयुष्यामध्ये असावी। आणि असाच आषाढी वारीचा गोड असा पर्व काळ चालू असताना संत महात्मे टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी पंढरीला निघाले होते। आणि त्याच पर्व काळामध्ये सोयराबाईंचं बाळंत पण जवळ आलेलं होतं। सोयराबाईला सांगितलं, सोयरा अजिबात काळजी करू नको तू, मी माझ्या बहिणीला घेऊन येतो, तुझ्यापाशी ठेवतो, ती तुझं बाळंत पण करेल आणि मी माझ्या वारीला जाईन। ठीक आहे म्हटल्या सोयराबाई, पण ननंदबाईला जरा लवकर घेऊन या, त्यांची ननंद चांगली होती। आपण हल्ली काय म्हणतो, जिच्यामुळं कोणत्याच घरात कधीच नसतो आनंद, तिचं नाव तिचं नाव ननंद। हल्ली आपण असं म्हणतो, पण चोखोबारायांच्या भगिनी निर्मळाबाई सोयराबाईंच्या ननंदबाई फार चांगल्या होत्या महाराज। आता त्यांनी स्वतः अभंगाची रचना केली, ज्यांच्या मुखातून अभंग बाहेर येतात ते काही सामान्य असतील का महाराज, आपल्यासारख्या असतील का त्या? नाही नाही नाही। मी निर्मळाला घेऊन येतो म्हटले आणि चालले वाटेने, वारकरी दिसले चोखोबारायांना। आता वारकरी दिसले, टाळ वाजला, मृदुंग वाजला, पखवाज वाजला, विना दिसला। जे वारकरी बघितले आणि लक्षातूनच गेलं मी कुठं चाललोय, त्या वारकऱ्यांसोबतच पंढरपूरला चोखोबाराय। कळलंच नाही मला, निर्मळाला आणायला बुलढाणा जिल्ह्यात जायचंय, कळलंच नाही काय करावं।
गेले तसेच पंढरीला रमत गमत चोखोबाराय गेले. पण इकडे मात्र सोयराबाईंना आता वेदना होऊ लागल्या. 9 महिने 9 दिवस पूर्णतः भरले, वेदना होऊ लागल्या. अंतकरणामध्ये आवाज उठला, माझे पती गेले होते निर्मळताईंना आणायला, अजून आले नाही. मला वेदना होतात, प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. कोण वाचवणार, कोण माझं संरक्षण करणार, कोण माझं बाळंतपण करणार, प्रश्न निर्माण झाला. माझे हे आणखी गेले निर्मळताईंना आणायला, अजून आलेच नाही. आता काय करावं पांडुरंगा, आयुष्यभर तुझी भक्ती केली, एवढं मोठं संकट आलं रे देवा, काहीतरी कर, माझ्या हाकेला धावून ये. त्यावेळी राणोजी महाराजांचा शब्द पांडुरंग परमात्म्याला आठवला. स्वतः भगवान परमात्मा रखुमाई मातेच्या शृंगार गृहामध्ये गेले आणि निर्मळा ताईंसारखं लुगडं माझ्या भगवान परमात्म्यानं परिधान केलं. निर्मळाताई जसं कुंकू लावत होत्या तसं रुपया एवढं कुंकू विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं स्वतःच्या कपाळाला लावलं. हातामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं चुडा भरला, पायामध्ये पैंजण घातलं आणि चोखोबारायांच्या बहिणीचं रूप माझ्या भगवान परमात्म्यानं सोयराबाईसाठी आणि चोखोबारायांसाठी धारण केलं. महाराज आल्या, भगवंताच्या रूपामध्ये आल्या, कडी वाजवली. सोयराबाई कशा तरी लगबगीनं उठत उठत गेल्या आणि बघितलं, निर्मळाताईंकडे बघितलं आणि बघतच राहिल्या. ताई, आज असं काय केलं, प्रसूतीच्या वेदनाच विसरून गेल्या. आज असं काय केलं तुम्ही, तुमच्याकडे मला बघतच राहावं वाटतंय, तुमच्याकडे बघून मला तुमची सेवा करावी वाटते. अहो, माझ्या वेदना सुद्धा मी विसरून गेलो. महाराज, ते तेज काही सामान्य नव्हतं, ते विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याचं तेज होतं, ते सामान्य तेज नव्हतं. बघितलं आणि बघतच राहिल्या, परंतु इकडे प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि भगवंत रूपी निर्मळाताईंनी सोयराबाईचं सगळं बाळंतपण केलं. आणि बाळंतीणबाईचं काय काय काम असतं मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. 21 दिवस माझ्या सोयराबाईचं बाळंतपण विटेवरच्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं केलं. एवढा भक्तीचा टोक माझ्या चोखोबारायांचा उच्च होता. आणि 21 दिवसाच्या नंतर चोखोबारायांच्या लक्षात आलं, अरे मी कशासाठी निघालो होतो आणि मी कुठं आलोय. पंढरपूरमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि माघारी फिरल्याच्या नंतर लक्षात आलं, मी कशाला निघालो होतो. निर्मळाला आणायला जायचं होतं मला, पण आता मी काय झालं भगवंता, मला विसर पडला. माझ्या सोयराचं काय झालं असेल देवा. पळत धाव घेतली पंढरीवरून आणि आपल्या गावामध्ये मंगळवेढ्यामध्ये माझे चोखोबाराया आले. बघितलं तर एक तेज पुंज गोंडस आणि सुंदर असं बाळ कर्म मेळा त्याचं नाव होतं. सोयराबाईंच्या जवळ खेळत होतं. सोयरा, कोण आलं ग तुझ्या मदतीला. असं काय बोलता, वंशला आणायला तर तुम्हीच गेले होते आणि त्यांनी तर मला असं सांगितलं, तुझ्या नवऱ्यानं मला पाठवलं, माझ्या दादानं मला पाठवलं, माझा दादा वारीला गेला. अगं असं कसं म्हणते तू, मी तर संतांसोबत वारीला गेलो होतो. अगं मी निर्मळाकडे गेलोच नाही. पण एक सांगू का, निर्मळताई आपल्या गोऱ्या आहेत, पण यावेळेस त्यांचा कलर जरा डाऊन दिसला मला, सावळ्या दिसल्या निर्मळताई. आता मात्र चोखोबारायांच्या भाव लक्षामध्ये आला. मागे पुढे उभा राही सांभाळीत, मागे पुढे उभा राही सांभाळीत, आणि आघात निवारा, आणि आघात निवारा, आणि आघात
मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया गाध निवाराया. चोखोबारायांचा भाव लक्षामध्ये आला. माझी बहीण आली नव्हती तर माझ्या बहिणीच्या रूपामध्ये साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा माझ्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी आले. देवा, माझ्या पत्नीचं बाळंतपण केलं. कुठं? किती पुण्यवान आहे रे मी देवा, माझ्या पत्नीचं बाळंतपण केलं. हे संत चरित्र आहे महाराज. याच्यामध्ये जो भाव दिसतो ना आपल्याला, तो भाव दुसरा कुठेच दिसत नाही. म्हणून माणसानं जीवनामध्ये संतांचा थोडा तरी आदर्श जीवनात घेतला पाहिजे. समर्पण भाव अंतकरणामध्ये असावा. वारीला गेले तर भगवान परमात्मा स्वतः बाई झाले आणि सोयराबाईचं सगळं बाळंतपण केलं. महाराज, एवढा भक्तीचा टोक माझ्या चोखोबारायांच्या आयुष्यामध्ये, एवढं वैराग्य, एवढं भक्तीचं सामर्थ्य होतं. आम्ही तशी भक्ती करत नाही, परंतु कमीत कमी आमची भक्ती कथा कीर्तन प्रवचनामध्ये तरी शुद्ध असावी. भगवान परमात्म्याच्या नामाचा जागर आमच्याकडून सतत होत राहावा. कथा कीर्तन चालू आहे तिथं आमचे पाय गेलेच पाहिजे आणि तिथे आमच्याकडून थोडं का होईना पण आनंदाचं वातावरण झालंच पाहिजे. आपल्याला पुढे एक कथा बघून आपल्या झाकीचं प्रदर्शन करायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यांचे पाय जरा दुखायला लागले की सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं उठायचं आहे आणि भगवंताच्या नामाचा जय घोष. काल सगळ्या लाजल्या, आज काय लाजायचं? कारण कथा संपल्याच्या नंतर उठून तुम्ही आनंद घ्या असं तुम्हाला कुणी म्हणणार आहे का? मग हाय प्रांजलताई, तोपर्यंत आनंद कमीत कमी घेतला पाहिजे. माई माऊली हो लाजायचं? कारण कुठं गेलं तर आपल्याला पूर्ण अधिकार आहे. एसटीत बसलं तरी हाफ तिकीट आहे आपल्याला. आपण काय सामान्य आहे का? घरच्या मुख्यमंत्री आपण सुद्धा लाजायचं? कथा संपल्याच्या नंतर तुम्हाला उठा आणि आनंद घ्या असं कोणी म्हणणार? मग आहात तोपर्यंत आनंद घ्यायचा. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव देवा. कथा कीर्तनामध्ये एकदा सगळ्यांनी उठून उभं राहायचं. गोल सरिंगण माई माऊली हो प्रेमानं, फार प्रेमानं, आणि भगवंताचं भजन करायचं. भगवंताचा गजर पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम
महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की श्री संत पांडुरंग महाराज की जय. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की हो 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 माय मावल्या बसायला तोंड चालवं लागत का? झाले सगळे शांत. एक सांगू का, तुमच्या जीवनामध्ये लाज आली तर परमार्थ होऊ शकत नाही. आस भय चिंता लाज काम क्रोध या गोष्टी आल्या ना तुमचा परमार्थ होऊच शकत नाही. आम्हाला इथं नाचायला लाज वाटते. अहो काही ना तर गळ्यात माळ घालायची सुद्धा लाज वाटते. बरेच जण म्हणतात ताई माळ घालायची पण बारीक घालायची. बारीक का? माणसाकून सज्जावं लागत. अरे बाबा तुम्ही घालूच नका ना मग. माणसाकून सज्जायचं. उलट वक्ते बाबांच्या मुखातलं तर वाक्य आहे, स्वाभिमानानं माळकऱ्यानं गळ्यामध्ये माळ मोठी घालायची आणि ती माळ अशी शर्टच्या बाहेरून काढून ठेवायची. कारण तुमच्या गळ्यातल्या माळीमध्ये एवढी ताकद आहे. माळ घालायची कधी लाज वाटू देऊ नका गळ्यात. तुमच्या गळ्यातल्या माळीमध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढे ताकद आहे महाराज. काळ सुद्धा ज्याच्या समोर थरथर कापतं ती तुमच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ आहे. माणसाला लाज वाटते, कोणत्या ना कोणत्या गोष्टीची लाज असते माणसाला. कुणाला कशाची लाज, कुणाला कशाची लाज. पण विकार आले तर तुमचा परमार्थ व्यर्थ आहे. आस म्हणजे आशा. आपल्यातली आशाबाई नाही बरं का. आहे का आपल्या गावात कोणी? आस म्हणजे आशा. माणसाला अपेक्षा असते, रोजचं इन्कम 10 रुपये असले तर रोज आम्हाला 100 रुपये भेटावे, हे माणसाचं इन्कम असतं. माणसाची अपेक्षा, आस म्हणजे अपेक्षा सारखी वाढत जाते. मला हे हवं, मला ते हवं. त्याच्यानंतर भीती सांगितली. भीती असते माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा. याचा पूर्वविस्तार मी करेन. उद्या करूया आपण या षडविकारांचा विस्तार. परंतु आता सर्वांनी भजन केलं, फार आनंद वाटला. अतिशय आनंदपूर्ण वातावरण. आज आपल्या कथेला खरी शोभा आली, खरी रंगदैवता आज आपल्या कथेला. काय होतं, एक एक दिवस असं वाढत गेला ना, उत्साह असतो. काल पुंडलिकरायांचं चरित्र झालं, आज प्रांजलतांनी चोखोबारायांचं चरित्र सांगितलं, आज गोरोबा काकांची झाकी झाली. आता उद्या काय होईल, उद्या काय होईल. संत चरित्रच फार गोड आहे महाराज. सारखं ऐकत राहावं असं वाटतं. पण आता आम्ही इथं राहू शकत नाही ना. आम्ही अहिल्यानगरचे इथं कायमचे राहू शकतो का? 8 दिवस संपर्क येतो महाराज आपला. परंतु या 8 दिवसामध्ये एवढं प्रेमाचं घट्ट नातं तुमचं आणि आमचं. मला असं वाटतं मागच्या जन्मामध्ये आपण कुठंतरी सोबत असतो, त्यामुळे हा एवढा मोठा संगम इथं जुळला. नाहीतर महाराज हल्ली कोण कोणाला इतकं प्रेम देतंय हो? कोण कोणाला इतकं प्रेम देतंय? कोण नाही देत. परंतु आम्ही ज्यांच्या घरी भोजन करण्यासाठी जातो त्या माई माऊल्या सुंदर असं आमचं स्वागत करतात. हे स्वागत वास्तविकता आमचं नाही गड्या. आम्ही जे ज्ञानोबा तुकोबारायांचे बोल गातो त्या बोलांचं स्वागत, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांचं स्वागत आहे. आम्ही त्यांच्या वचनानं चालणारी, त्यांची वारकरी संप्रदायाची आम्ही पाईक. येरी आम्ही रंगीत ड्रेसवरती असू द्या, कोणी विचारीन का आम्हाला? कोण विचारणार नाही. गर्दीत जरी घुसलं तर हो बाजूला असं करतील. परंतु जर मुखात ज्ञानोबा तुकाराम, ज्याला ज्ञानोबा तुकाराम म्हणता येतं, त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं आणि देवाचं दर्शन घेता येतं. फक्त मुखामध्ये माऊली पाहिजे. लाखो भाविक जातात पंढरीमध्ये, पण प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्तीला कुणाचं काय नाव असेल त्या नावानं आमची पंढरीमध्ये ओळख नसते. आमची पंढरपूर नगरीमध्ये एकच ओळख असते, ती म्हणजे माऊली. आणि माऊली म्हटलं ना, समोरचा एवढा नम्रतापूर्वक आपल्याला हात जोडतो. ही माऊली शब्दाची ताकद आहे महाराज. आणि ही ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये बघायला भेटते. पण या ताकदीचा अंदाज आम्हाला कधी लागतो, ज्यावेळी आम्ही पूर्णतः परमार्थामध्ये स्वतःला वाहून घेतो. जिवंतपणे आम्ही भजन करत नाही, पण ज्या संतांचं चरित्र चालू आहे ना, माझ्या चोखोबारायांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते.
आम्हाला जिवंतपणे टाळी वाजवायला नको वाटते, आम्हाला जिवंतपणे वारी करायला नको वाटते, परंतु चोखोबाराया एकदा भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त, उद्या ज्यांचं आपण चरित्र बघणार आहोत असे भक्त शिरोमणी नामदेवराय मंगळवेढ्यातून चालले होते आणि मंगळवेढ्यामध्ये वेशीचं काम चालू होतं आणि त्या कामाला चोखोबाराय सुद्धा होते. आता वेशीचं काम चालू आहे, चोखोबाराय सुद्धा तिथं मजुरांसोबत काम करतात आणि काय दुर्दैवी एक घटना घडली. मंगळवेढ्यातली पूर्वेकडची भिंत मजुरांच्या चोखोबारायांच्या अंगावरती पडली. चोखोबाराय आणि मजूर बरेचसे मृत्युमुखी पडले आणि त्याच वाटेनं माझे नामदेवराया भगवंताचा नाम गजर करत 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 मंगळवेढ्यातून चालले होते. मंगळवेढ्याची ख्याती आता जगभर पसरायला लागली. इथे चोखोबाराया राहतात, त्यांच्या पत्नीचं बाळंतपण देवानं केलं. फार अधिकारी संत आहेत, नामदेवरायांना इच्छा होती त्यांना भेटण्याची, म्हणून मंगळवेढ्यातून जात असताना अचानक वेशीतून प्रवेश करणार. वेशीतून जिथं भिंत पडली तिथून एक आवाज येत होता, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल 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 विठ्ठल. अरे इथं तर माणूस जवळ कुणी दिसना आणि विठ्ठल विठ्ठल नाव हे नेमकं कोण घेतंय. नामदेवरायांनी इकडं तिकडं बघितलं, हाडं दिसली आणि त्या गावातून कळालं इथं भिंत पडली आणि चोखोबारायांच्या सहित काही मजूर या ठिकाणी ठार झाले. माझ्या नामदेवरायांनी एक कल्पना सुचवली, एक युक्ती सुचवली. एक हाड उचलावं, कानाला लावावं, जे हाड विठ्ठल 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 म्हणतंय ते हाड असं बाजूला ठेवावं आणि ज्या हातातून देवाचं नाव येत नाही ते हाड असं बाजूला ठेवावं. बरोबर चोखोबारायांची हाडं माझ्या नामदेवरायांनी ओळखले. चोखोबाराय गेल्याच्या नंतर सुद्धा त्यांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. महाराज काय परमार्थ केला हो संतांनी. विठ्ठल विठ्ठल सगळी हाडं जमा केली. माझ्या नामदेवरायांनी ती हाडं हस्ती म्हणून एका गाडग्यामध्ये भरली आणि चोखोबारायांची हाडं घेऊन माझे नामदेवराया पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये गेले. चंद्रभागेमध्ये चोखोबारायांच्या हस्ती पवित्र केल्या आणि आजही आम्ही पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर ज्या नामदेवरायांच्या पायरीचं दर्शन घेतो त्या नामदेवरायांच्या पायरीच्या खालची पायरी ती माझ्या चोखोबारायांची हस्ती पुरलेली पायरी आहे. महाराज जे संत गेल्याच्या नंतर सुद्धा देवाचं भजन करतात. आणि तुम्ही कधी रावळामध्ये गेले ना, पंढरीच्या रावळामध्ये, तिथे गेल्याच्या नंतर नामदेव पायरीवरती आणि तिच्या खालच्या पायरीवरती कधी पाय टेकू नका. थोडा त्रास होईल तुम्हाला, पण डायरेक्ट तिसऱ्या पायरीवरती तुम्ही पाय ठेवा. त्या 2 पायऱ्या एवढ्या पवित्र आहेत, फार पवित्र आहेत महाराज त्या 2 पायऱ्या. सगळ्यात अगोदर रावळामध्ये गेल्याच्या नंतर चोखोबारायांच्या पायरीचं दर्शन आपल्याला घ्यावं लागतं. भगवंताच्या महाद्वारामध्ये नामदेवरायांच्या पायरीच्या खाली चोखोबारायांच्या हस्ती पुरल्या ती चोखोबारायांची पायरी आहे. नंतर नामदेवरायांची उद्या चरित्रामध्ये आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतरची नामदेवरायांची पायरी आहे, तिथं आपलं डोकं टेकवा आणि आपलं डोकं ज्यावेळी संतांच्या पायावरती त्यांच्या पायरीवरती टेकल ना महाराज, त्यावेळी आपल्याला कोणासमोर हात पसरायची वेळच येणार नाही. तेने भेट देवा पिया, तेने भेट देवा पिया. संताबाई माथा ठेवीत सद्भावे, संताबाई माथा ठेवीत सद्भावे. तेने भेट देवा पिया, तेने भेट देवा पिया, संतांच्या पायरीवरती आपला माथा टेकला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं चोखोबारायांची शेवटची हाडं नामदेवरायांच्या पायरीजवळ आहेत. आजही पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही
त्यांचं अगोदर दर्शन करतो आणि त्याच्यानंतर रावळामध्ये प्रवेश करतो. ही संत महात्म्यांची ताकद आहे. देवाच्या दारात सुद्धा आम्हाला ज्यांच्या अगोदर पायावरती डोकं ठेवावं लागतं ते संत आहेत महाराज. चोखोबारायांचं चरित्र ज्यानं श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केलं त्याच्यानंतरही बरेच प्रसंग घडले. कर्ममेळा वाढू लागला, सोयराबाईंचाही परमार्थ वाढू लागला. मग त्यांनी पती गेल्याच्या नंतर सुद्धा परमार्थ केला आणि हळूहळू हळूहळू चोखोबारायांच्या पत्नी यांचं देहांत झालं. कर्ममेळा परमार्थ जिवंत ठेवत होता, चालू होता परमार्थ. अशा पद्धतीनं चोखोबारायांच्या जीवनामध्ये अनेक भरपूर प्रसंग आणि माझं सगळ्यात आवडतं चरित्र आहे चोखोबारायांचं. हे चरित्र महाराज ज्यानं श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण केलं त्याच्या आयुष्याला भगवान परमात्मा आपोआप मुक्ती प्रदान करतात. आमच्या आयुष्याचं कल्याण करून देणारं चोखोबारायांचं चरित्र. श्री संत चोखा महाराज की, श्री संत चोखा महाराज की. आवर्जून श्रवण करावं असं हे चोखोबारायांचं चरित्र. या ठिकाणी कवी महिपती महाराजांनी चोखोबारायांचं चरित्र सुंदर अशा पद्धतीनं लिहिलं आणि ते चरित्र माझ्या अल्पमतीनं, माझ्या अल्पमुखानं अधिकार नसताना सुद्धा माझं पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. माझ्या मुखातून, माझ्या अल्पमुखातून हे चोखोबारायांचं चरित्र आज पडलं. एक सांगू, वक्त्यापेक्षा श्रवण करणाऱ्याला पुण्य हे जास्त सांगितलं. मी कथा सांगून जेवढं पुण्य माझ्या पदरात पडणार आहे ना माईबाप, त्याच्याही पेक्षा जास्त पुण्य तुम्ही श्रवण करता, माझ्यापेक्षा डबल पुण्य तुमच्या पदरात पडणार आहे. कारण शास्त्रामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही श्रवण भक्ती सांगितली. आमच्या कानानं संत चरित्र आणि भगवंताचं चरित्र आम्ही ऐकलं पाहिजे. याच्यानंतर आपल्याला झाकीकडे प्रवेश करायचा आहे. तत्पूर्वी ज्यांची झाकी आपल्याला बघायची आहे, मामा तुम्ही तिकडं त्यांना आणण्यासाठी जा मंदिरामध्ये. हा वारकरी संप्रदायामध्ये, माझा वारकरी संप्रदाय हा संत महात्म्यांनी भरवून गेलेला आहे. संत महात्म्यांच्या कृपेनं वारकरी संप्रदाय चालतो आणि या संप्रदायामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्त एक होऊन गेले श्री संत गोरा कुंभार महाराज यांचंही चरित्र एवढं तेजपुंज आणि एवढं दिव्य सांगितलं गेलं. सगळ्यात श्रेष्ठ होते, सगळ्यात मोठे होते वयानं, म्हणून गोरोबा काकांना काका म्हणायचे काका. पण त्यांच्याही आई वडिलांचे फार हाल झाले, फार हाल झाले. आईचं नाव आहे रखुमाबाई आणि वडिलांचं नाव आहे माधवबुवा. माधवबुवा कुंभार. 8 पुत्र झाले रखुमाईंना आणि माधवबुवांना, पण 8ही पुत्र मृत्युमुखी पडले. महाराज देवानं संतांना दुःख सुद्धा इतकं दिलं ना, इतकं दिलं, त्यांच्या वाट्याला फार दुःख आलं. 8 पुत्र मृत्युमुखी पडले, परंतु तरी सुद्धा गावामध्ये काळेश्वराचं मंदिर होतं. 8 पुत्र मृत्युमुखी पडले, परंतु अंतकरणातली पांडुरंगाविषयीची ओढ मात्र रखुमाईंची आणि माधवबुवांची कमी झाली नाही. 8 पुत्र देवा तू दिले, ते आमच्याकडून घेतले, आमचं प्रारब्ध असेल. परंतु भगवान परमात्म्याला दया आली आणि भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ब्राह्मणाच्या वेशामध्ये रखुमाईच्या आणि माधवबुवांच्या दारामध्ये आले. दारामध्ये आल्याच्या नंतर त्यांना उपदेश केला. बघा, तुमची 8 मुलं ज्या ज्या ठिकाणी तुम्ही पुरली ना, त्यांचं एक एक हाड जवळ आणा. त्यावेळी माधवबुवांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या मुलांचा देहांत गेला होता त्या ठिकाणी हाडं तर भेटली नाही, परंतु अग्निदाह दिलेला होता. तिथली थोडी थोडी राख घेतली आणि भगवंत रूपी ब्राह्मणाच्या हातामध्ये ती राख दिली. भगवंतानं 7 पुत्र माधवबुवांचे वैकुंठाला पाठवले आणि 8वे पुत्र रखुमाईच्या आणि माधवबुवांच्या हातात दिले. ते पुत्र म्हणजे भक्त गोरा कुंभार. गोऱ्यातून उत्पत्ती झाली म्हणून नाव दिलं गोरा कुंभार. श्री संत गोरोबा काका महाराज की. राखेतून त्यांची उत्पत्ती झाली म्हणून त्यांना गोरोबा नाव देण्यात आलं. आणि गोरोबा काकांनी संत कुठले परिपक्वाला गेले आणि कुठले संत कच्चे आहेत याची परीक्षा वाळवंटामध्ये घेतली. सगळे पक्के निघाले, पण नामदेवराया कच्चे निघाले. कारण भक्ती होती आयुष्यामध्ये, पण ज्ञान नव्हतं.
भक्ती फार होती. ते ज्ञान कशा पद्धतीनं प्राप्त झालं ते उद्या आपण बघणार आहोत. उद्याचं चरित्र सुद्धा फार सुंदर आहे. उद्याचं चरित्र आम्हाला भक्ती शिकवतं. आणि उद्या तर वाळवंटातला कीर्तन सोहळाच आपल्या इथं उभा राहणार आहे. गोरोबा काकांनी स्वतः मडकी बनवता बनवता परमार्थ करावा. तेरढोकी नावाच्या गावामध्ये गोरोबा काकांचा जन्म झाला. 7 पुत्र भगवंतानं वैकुंठाला पाठवले. 8वे गोरोबा काका आई वडिलांच्या हातामध्ये दिले. मुलगा वयामध्ये आला. वयामध्ये आल्याच्या नंतर लग्न केलं. लग्नानंतर परमार्थ सुरू झाला. गोरोबा काकांच्या ज्या पत्नी होत्या ना, सुखू नाव होतं त्यांचं. सुखू फार तापड स्वभावाच्या होत्या. गोरोबा काकांनी काही करावं त्यांना ते जमतच नव्हतं. लाडानं सुखू म्हणायच्या. आणि गोरोबा काकांच्या पत्नीचं खरं नाव होतं नरूबाई. नरोबाई. पूर्वीचे नावं सुद्धा बाबा इतके, काही काहींचं नाव शांताबाई होतं, पण तोंडाला कुलूप कधीच नव्हतं. कुणाचं नाव गंगा, कुणाचं यमुना, आणि त्यांच्याच रांजात पाणी नाही. पूर्वीचे नावं सुद्धा फार अवघड होते महाराज. आणि गोरोबा काकांनी आपला प्रपंच कसा उभा केला, कशी भगवंताची भक्ती केली. गोरोबा काकांच्या जीवनातला एक महत्त्वाचा प्रसंग, स्वतःचं 6 महिन्याचं लेकरू त्यांनी कसं पायाखाली तुडवलं, याची करुणामयी झाकी आपण बघणार आहोत. गोरोबा काकांचं, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आणि नरोबाईंचं आगमन आपल्या या धर्ममंडपामध्ये होतंय. सगळ्यांनी टाळ्या मृदुंगाच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. थोडी साईड द्या त्यांना येण्यासाठी. मोठ्या प्रेमानं, मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं गोरोबा काकांचं आगमन, त्यांच्या पत्नीचं आगमन आपल्या या धर्ममंडपामध्ये होतंय. सगळ्यांनी एकदा गजर करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की, श्री संत गोरोबा महाराज की जय. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. गोरोबा काकांची भक्ती जगाच्या पाठीवरती ख्यातनाम होत होती. मडकी घडवता घडवता परमार्थ कसा करावा हे गोरोबा काकांनी आपल्याला दाखवून दिलं. आता त्याची एक करुणामय झाकी आपण बघूया. ते मडकं वरती आणून ठेवा. गोरोबा काका क्या बात. अंतकरणापासून भक्ती चालू आहे. छोटंसं मूल झालं गोरोबा काका. गोरोबा काकांची पत्नी त्यांच्या समोर आहेत. आई
साहेब वरती या. ते बाळ थोडा वेळ हा. गोरोबा काकांची पत्नी एकदा गोरोबा काकांना सांगते, घरातलं काम करायचं आहे, घ्या एवढं बाळ, एवढं बाळ तुम्ही सांभाळा, मी जरा पाणी घेऊन येते, एवढं बाळ सांभाळा. गोरोबा काकांनी स्वतःचं बाळ असं बाजूला ठेवलं. इथं ठेवा. आणि ते बाळ बाजूला ठेवून नरोबाई पाणी आणण्यासाठी गेल्या. आणि पाणी आणण्यासाठी गेल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, गोरोबा काकांचं भजन एवढं रंगात आलं. गोरोबा काका आता चिखल तुडवायला सुरू केला. त्यांनी चिखल तुडवायला सुरू केला. भक्तीमध्ये एवढा रंग चढला, मोठमोठ्यानं नाचायला लागले, मोठमोठ्यानं नाचायला लागले. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय हो, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. चिखल तुडवता भगवंताचं भजन चालू आहे. आणि गोरोबा काका किती सुंदर नृत्य करतात. चिखल तुडवत तुडवत भगवंताची भक्ती चालू आहे. सगळ्यांनी गोरोबा काकांसोबत भजन करायचं आहे. टाळी वाजवून भजन करायचं. काही स्थिरावले मन भगवंता, एवढं भजन रंगामध्ये आलं. गोरोबा काकांचं नृत्य त्या ठिकाणी सुरू झालं. देव बाळ हरपून गेले. लागते. टाळी वाजवा सर्वांनी. टाळी वाजवा सर्वांनी. गोरोबा काकांचं भजन चालू आहे. आपणही त्यांच्या सोबत भजन एवढं रंगात आलं. भजन करता करता हरिनामाचा थोडा आवाज कमी करा. थोडा आवाज कमी करा. थोडा भजन करता करता थोडा आवाज कमी करा. थोडा आवाज कमी करा. थोडा आवाज. भजन करता करता छोटंसं बाळ गोरोबा काकांनी स्वतःच चिखलामध्ये तुडवून घेतलं. आणि बाळ तुडवतंय, बाळ रडतंय. गोरोबा काकांचं 6 महिन्याचं लेकरू आहे, परंतु भजनामध्ये चोखोळ बघा. गोरोबा काका एवढे तल्लीन झाले भजनामध्ये, एवढे तल्लीन झाले, स्वतःचं मूळ पायाखाली आलेलं देहभान विसरून गेले. सगळं बाळ तुडवलं, रक्तबंबाळ झाला सगळं चिखल. नरोबाई पाण्याला गेल्या होत्या, पाणी घेऊन आल्या. नरोबाई म्हणतात, हे भजनामध्ये दंग आहेत, माझं बाळ कुठे आहे? माझं बाळ वाड्यामध्ये दिसत नाहीये. गोरोबा काकांना विचारलं, भजनाला स्थिरता दिली. गोरोबा काकांना हलवलं. हलवा त्यांना. गोरोबा काकांना हलवलं, कमरेवरती हाणला तसाच ठेवला होता. आणि बघता बघता प्रसंग घडला. खाली बघितलं, माझं बाळ यांनी चिखलामध्ये तुडवलं. हातामध्ये जे मडकं होतं ते मडकं डोक्यावरूनच खाली पडलं. ते मडकं फुटलं. डोक्याला हात लावला. काय माझा नवरा वेडा आहे? त्या काळ्या विठाच्या नादी लागला आणि माझं बाळ रडू लागलं मोठमोठ्यानं. अहो, माझं 6 महिन्याचं बाळ तुम्ही स्वतःच्या पायानं चिखलामध्ये तुडवलं.
चिखलातून बाहेर आले आणि त्यांनी स्वतःच्या पत्नीच्या डोक्यावरती हात ठेवला. भगवंताच्या भजनामध्ये मी एवढा तल्लीन झालो होतो, मला कळालं नाही ग आपलं बाळ कधी आलं. आता नरोबाई देवाला शिव्या द्यायला लागल्या, का रे पांडुरंगा, माझ्या मालकानं तुझं भजन केलं आणि हे काय दुःख माझ्या पदरामध्ये टाकलं. महाराज, सगळ्यात जास्त दुःख आईला त्यावेळी होत असतं ज्यावेळी स्वतःचं लेकरू त्याच्या आईच्या डोळ्या देखत जात असतं. मोठमोठ्यानं रडतात दोघं जण आणि भगवान परमात्म्याच्या नावाचा टाहो फोडतात. भगवंता, अरे तुझ्या भक्ता, तुझ्या भजनामध्ये माझ्या नवऱ्यानं माझं लेकरू तुडवलं, आता तुलाच माझं बाळ जिवंत करून द्यावं लागेल. गोरोबा काकांची भक्ती एवढी तीक्ष्ण होती, एवढी भक्तीचं टोक त्यांचं उंच होतं. भगवान परमात्म्याला थरथर काप सुटायला लागला आणि भगवान परमात्मा पंढरीवरून गोरोबा काकांच्या गावी तेर ढोकीसाठी निघाले. चला, भगवान परमात्मा, भगवंताचं आगमन, भगवान परमात्मा, विटेवरचे भगवान परमात्मा. टाळी वाजवा सर्वांनी जोरात. भगवान परमात्मा गोरोबा काकांचं दुःख बघून माझ्या भक्तानं एवढं भजन केलं. विठ्ठल 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 गोरोबा काका उठले, भगवान परमात्म्याला बघितलं आणि पुन्हा नाचायला लागले. माऊली माझी मुख दर्शन तू सकल जगाचा त्यागा, हे खुशीत गा माऊली तुझ्या पायी ठेवतो माता. माऊली 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 गोरोबा काका, संत गोरोबा बाबा की जय. पती पत्नीनं भगवान परमात्म्यासमोर हात जोडले, खाली बसले दोघे. इथे जवळ बसा. भगवान परमात्म्याच्या जवळ बसले, हात जोडले, भगवंतासमोर उभे राहिले. भगवंता, अरे एकुलतं एक लेकरू दिलंस रे आम्हाला आणि ते लेकरू सुद्धा माझ्या पती राजांनी चिखलामध्ये तुडवलं. पांडुरंगा, आता तूच आमचं लेकरू आम्हाला परत दे. भगवान परमात्म्यानं गोरोबा काकांना आलिंगन दिलं. महाराज, गोरोबा, अरे काय रे तुझी भक्ती. गोरोबा काकांना आलिंगन दिलं. गोरोबा, काय तुझी भक्ती आहे रे. टाळी वाजवा ना सगळ्यांनी. गोरोबा स्वतःचं मूल सुद्धा तुडवलं. माझ्या भगवान परमात्म्यानं चोखोबारायांचं मूल हातामध्ये घेतलं आणि गोरोबा काकांना त्यांच्या पत्नीच्या हातामध्ये, हा तिकडं बघून द्या, तिकडं बघून द्या, मूल हातामध्ये दिलं. एकदा जोरदार टाळी वाजवा या सुंदर अशा झाकीसाठी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, नवलाची
पांडुरंग महाराज महाराज की जय बसा खुर्चीवर या सुंदर अशा झाकीसाठी भगवान परमात्म्यासाठी गोरोबा काकांसाठी आणि नरोबाईसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांनी मनापासून. सुंदर अशी झाकी ज्यांनी हुबेहूब बनवली असे आमचे पवन दादा, एकदा महाराज त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. विदर्भातून सुंदर असं पात्र करण्यासाठी ते आज इथे आलेले आहेत. फार मोठा कलाकार माणूस आहे महाराज. आपल्या कथेला त्यांचं संपूर्ण पळसोणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आता सर्वांनी आरतीसाठी उठून उभं राहायचंय. ज्यांनी